त्याचं हे सर्व काम पाहून सिद्धांचं अंतःकरण फुलासारखं उमललं. दोषपूर्ण मार्गदर्शन, खोट्या समजुतीने तो या मार्गाला लागला होता हे सुस्पष्ट झालं. सिद्धांनी आपल्या झोळीत असलेलं भस्म लावलं. त्याच्या कानात पंचाक्षरी मंत्र सांगितला. त्याचे डोळे चमकले. मुख तप्त कांचनासारखं झालं. श्वासोश्वास अधिक झाला. चमकणाऱ्या ठिणग्या थांबायला डोळे मिटले. सोमशर्मा, गुरुवे, मी सांगितलेलं ऐकतोस? ऐकतो बाबा, ऐकतो. चांगलं ऐक. ऐकलेलं समजून घे. ऐकलेलं केव्हाही विसरू नकोस. मी सांगितलेल्या रीतीने विषय सोड. विषय सोडून निर्विषयात राहा. त्या स्थितीत राहिला तर नित्य सुखी होशील तू. ते नित्य सुख राहील असं कर बाबा. खोल अंतरंगात ती प्रामाणिकात अपेक्षा त्या निसत्व साधनकूपातून बाहेर काढून खऱ्या ज्ञानाच्या कापसांनी झाकून टाकण्याचा प्रयत्नांनी ती हाक प्रज्वलित झाली होती. सिद्धांनी जीवात्मरहस्य, बंधन, मुक्ती, निजसुख, क्षणिक सुख, सत्य, मिथ्या, आत्मा, अनात्मा, विवेक, भ्रांती, सुखदुःख सगळं उघडून उघडून सांगितलं. सिद्धांनी 24,000 वेळा गायत्री मंत्र जपावा असे सांगितले. अचल होऊन, निर्लिप्त होऊन, अलिप्त होऊन बसून ऐकलंच ऐकलं. सोमशर्माला शुभमुहूर्त मिळाला होता. शिवसमय पक्व होऊन राहिला होता. शिवमंत्र हृदयात गेला होता. बीजमंत्र पेरलं गेलं होतं. दुपार झाली. रात्री गुहेचा मंद अंधार जाऊन दाट अंधार पसरला होता. तरी गुहेत प्रकाश. सोमशर्माचे डोळे दिपवणारा प्रकाश. प्रकाशाच्या गोष्टी प्रकाश आल्यावर थांबल्या. सोमशर्मा उठून सिद्धांच्या चरणांना दंडवत प्रणाम केला. हृदयाची कळकळ, प्रेमाचा महिमा, गाढ अनुभूतीने शूद्रसिद्धीच्या पिंजऱ्यातून सोमशर्माला विमुक्त करून मुक्तिमहालाच्या दारात नेऊन ठेवलं. बाबा, या अनामिकाच्या अधपतनाला आपण आड आले. ते अप्रार्थित होऊन अप्रमेय वस्तू दाखवण्याचा अवकाश करून दिला. आता कधीही तिकडे मुख करणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या श्वासांनी तुम्हालाच शरण आलो आहे. जवळ येऊन माझ्या डोळ्यात तुमची मूर्तीच ठेवणार, दुसरं काहीही ठेवणारच नाही असं म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार करून सिद्धांना कंदमुळं केळं देऊन उपचार केला. एक दिवस तिथे विश्रांती करून सिद्ध पुढे निघाले. काही दिवसातच ते आदवानी पट्टणला येऊन पोहोचले. पठारावर गेल्यावर बाळेकोळ नावाचं सुंदर प्रशांत असं रम्य स्थान पाहून ते तिकडे गेले. तिथे एक लहान आश्रम. खूप लोक मिळून तत्त्वविचारात राहणारे होते. तत्त्वविचार म्हणजे सिद्ध सगळे विसरून जात होते. तिथे सिद्धारूढ बसले. शास्त्रविचार, चर्चा, प्रश्नोत्तरात ते सगळे बुडून गेले होते. त्यातील एकाने बाकीच्या सर्वांना विचारलं, मी असं म्हटलं तर त्याला भ्रम म्हणतात. हा भ्रम कशाने जाणार? तेथे सर्वत्र शांती पसरली होती. सगळे विचार तंद्रीत बुडून गेले होते. त्या प्रश्नाला कुणाच्या तोंडून उत्तर येते हे पाहत होते. तिथेच बसलेले सिद्धारूढ, मी ही भ्रांती फक्त मी असं काढून टाकते, परंतु मी हे एकच उरते असं म्हणाले. सर्वांनी एकदम सिद्धांकडे पाहिले. या साधूच्या सुमुखाला पाहून, सुविचाराला ऐकून ते सगळे आश्चर्यचकित झाले. पुन्हा अनेक प्रश्नोत्तराने ते एक ज्ञानी असावेत असं खचित झालं. त्या सर्वांनी सिद्धांना विनयानं प्रार्थना केली की काही दिवस येथे राहून आपल्याला शास्त्र विवरण ऐकवावं. ते सिद्धांनी मान्य केले.
पंचभूतांपासून आत्मानुभवापर्यंत नित्य त्यांना दोन्ही वेळा प्रवचनोपदेश करून त्यांच्यापासून निरोप घेऊन सिद्ध पुढे चालू लागले. पुष्कळगाव नगरातून पाहत पाहत सिद्ध विजापूरला आले. उन्हाची उग्रता तीव्र झाली होती. सगळ्या घरासमोर ऊन मृगजळासारखं सिद्धांना दिसलं. पाणी म्हणजे कल्पना खरी असं म्हणून ते एका घरासमोर येऊन थांबले. ते एका वेळा श्रीमंताचं घर असावं असं बाहेरूनच कळत होतं. उन्हाने थकलेले सिद्ध त्या घरासमोर कट्ट्यावर बसले. श्रीमंत यजमान बाहेर आला. सिद्धला पाहून मनात विचार केला, घरात काम करायला कोणी नाही. दुष्काळासोबत या नोकरांची टंचाई आली आहे. सगळे दुष्काळात घर सोडून गेले. त्यामुळे त्याला कामाला ठेवावं, थोडी भाकरी देऊन नंतर बोलावं असं म्हणून तो श्रीमंत आज जाऊन अर्धी भाकरी चटणी घेऊन येऊन सिद्धांच्या हातावर ठेवून म्हणाला, काय बाबा, आमच्या घरात कामाला राहतोस? नाही असं म्हणत सिद्धांनी मान हलवली. तो राहतो असं मनात समजून दिलेली अर्धी भाकरी व्यर्थ गेली असा विचार करून तो लोभी श्रीमंत भाकरी खाल्ली. आता ते शेण उकिरड्यावर टाक. फुकट भाकरी मिळते काय? काम करायला नको, भाकरी तर पाहिजे. म्हणजे कसं? क्रोधित होऊन श्रीमंत म्हणाला. सिद्धांनी भाकरी खाऊन ते शेण पाटीत भरून भरून उकिरड्यावर टाकलं. सिद्ध खूप व्यवहार चतुर होते. 16 आण्यापेक्षा कमीही नाही आणि जास्तही नाही. अर्ध्या भाकरीसाठी 8 पाट्या टाकल्या. श्रीमंत आत गेला होता. सिद्ध पाटी ठेवून हात धुवून निघून गेले. पुन्हा दुसऱ्या रस्त्याने गेले. तिथे असणाऱ्या घरमालकाने पाहिलं. गेलेला नोकर घरासमोर थांबलेला पाहून कामाला काय दुष्काळ. घरासमोर असलेल्या चिखलाकडे त्याचं लक्ष गेलं. अर्धी भाकरी चटणी देत, घे घे खा. खाऊन हा चिखल दुसरीकडे टाक. सिद्धांनी भाकरी खाऊन तिथेही हीच बेरीज करून तासबावडीला जाऊन गप्प बसले. तिथे आलेल्या सिद्धांना पाहून मनात काही विचार करून सिद्धाजवळ एक पुरुष आला. कोण बाबा तू? जेवण झालं का नाही? सिद्धांनी नाही म्हणून मान हलवली. तो मनुष्य कपट नटनेनी, बिचारा, ये घरी चल, जेवण करू. सिद्ध त्याच्यासोबत गेले. त्यांनी त्याच्या मनातलं समजलं. चालणारा ठेच लागून पडतो, बसणारा पडतो काय? मी त्या ब्रह्मज्ञानात निश्चल होऊन बसलो होतो. मी न पडता बसलो होतो. बिचारे ते अज्ञान अंधकारात सापडून या जननमरण दोन्ही किनाऱ्याला मागे टाकून चालून चालून कष्ट घेत आहेत. चालताना पडणं स्वाभाविक. मीच उठवायला पाहिजे. तेच माझं काम आहे आणि तेच माझं ध्येय आहे. सिद्ध विचार करत त्याच्या घरी गेले. रात्रीचा भात त्याच्यासमोर ठेवत तो मनुष्य, घे, खूप भूक लागली वाटतं, जेव असं म्हणाला. आलेलं जेवण नाही म्हटलं नाही, न आलेलं मागत नव्हते. मिष्टान्न देताना शांती, तृप्ती, समाधान, आनंदाने राहावं इतकंच. तेवढाच आनंद रात्रीचा भात खाताना होता. खाऊन संपवून पाणी प्यायले. हां, जेवण झालं ना, माझ्यासोबत ये असं म्हणून तो मनुष्य जुम्मा मशिदीजवळ आला. तिथे लोक जमले होते. नाचण्याच्या संभ्रमात मग्न होते. तो मनुष्य एक मशाल घेऊन, ही डोक्यावर घेऊन थांब, सगळीकडे प्रकाश पडायला पाहिजे असे म्हणून सिद्धांच्या डोक्यावर ती मशाल ठेवली. सिद्ध ती घेऊन थांबले. आत्म्याच्या या प्रकाशात सर्व चमकून दिसल्यासारखं झालं. मशालीच्या प्रकाशात हे नृत्य शोभायमान होऊन दिसते. त्या गोंधळात ते ओरडणं, डोक्यावरचं ओझं, ह्या सगळ्यात सिद्ध एकांततेच्या, एकाग्रतेच्या अग्रभागाला पोचून ते समाधी स्थितीत देहभान विसरले होते. डोक्यावरची मशाल खाली पडली. बोलावून आणलेल्या माणसाने सिद्धांच्या डोक्यावर मारलं. ए सोड, तू खुळा आहे. त्याच्यासोबत तुझा व्यवहार असा कसा? असं बाजूला असलेल्या लोकांनी रागाने सांगितल्यावर त्याने सिद्धाला सोडलं. खुळ्यासारखं दिसणं हे इथे उपयोगात आलं असे सिद्धारूढ म्हणाले. दूर जाऊन एकटेच बसले. नाच संपल्यावर सगळे गेल्यावर सिद्ध मशिदीत येऊन झोपले. आता काही दिवस पर्यंत
तेच त्यांचं वसतिस्थान झालं. तिथे राहणारे झाडाचे सीताफळ खाऊन त्यांनी आपली भूक भागवली. त्या रस्त्यांनी पाणी आणायला जात असलेल्या स्त्रियांना रोज हे दिसत होते. कोणी एक मोठा ज्ञानी असेल असं काही लोक म्हणाले, हा खुळा असेल असं कोणी म्हणाले. ह्यांचं प्रारब्ध पहा, मुखावर कसं दिव्य तेज आहे, पण भिक्षुकाचा वेश घातलेला आहे. याचं प्रारब्ध किती खराब आहे बिचारा. पाहिलं तर जीव हळहळल्यासारखं होतं. असं काही लोक आपल्यात बोलत होते. एकाला एक बोलून जाताना त्यांना पाहून सिद्धाला आपल्या संचार काळातील श्रीशैलजवळ बद्धेली या गावात असलेला एक प्रसंग आठवला. एक दिवस त्या बद्धेली गावात मारुतीच्या देवळात आले. तिथला निर्जन परिसर त्या एकांताला अनुकूल झाला होता. खूप वेळांनी संत बसलेले आसन बदललं नाही, हातपाय हलवले नाही, झाकलेले डोळे उघडले नाही. मध्यरात्र झाली तरी सिद्ध समाधी स्थितीतून विचलित झाले नाही. गाव फोरून आलेला गुराखी मारुती मंदिरात येऊन त्याने चिलमीत तंबाखू लावला. त्या मंद प्रकाशात बसलेली मनुष्याकृती पाहून घाबरला. पुन्हा काडीपेटी जाळून पाहिली तर संदेह नाही. मनुष्य? चोर? कोण हा? थोडं धैर्य आणून पाहिलं. कोण आहे तिकडे? असं म्हणाला. प्रश्नाला उत्तर नाही. दूर झाडावर घोबडाने घुक असा आवाज केला. ऐकू येत नाही? कोण तू? चोराचं सोंग घेऊन बसलास? तुझा खेळ माझ्यासमोर नको. थांब, ऐकण्याच्या पद्धतीने सांगितलं तरच तू ऐकणार. असं म्हणून सिद्धाला त्या गुराखाने जोराने लाथीनं मारलं. लाथीने मारल्यावर देहभान नसलेले सिद्ध जमिनीवर पडले. जमिनीवर पडलेल्या सिद्धांना ओढून घेऊन जाऊ लागला. भीमबलाला यमाचं हृदय रौद्र उत्साह त्याला भयंकर मोज वाटत होती. त्या गुराखाने उत्साहाने सिद्धाला ओढत ओढत कोतवाला जवळ आणलं. निद्रा मदिरेच्या नशेत असलेला कोतवाला सिद्धांना कोपऱ्यात बस असं म्हणाला. गुरखा सिद्धांना त्या नरकात टाकून गेला. पापी स्वर्गात असला तरी नरकच, शिवयोगी नरकात असला तरी कैलासच. अंधारातल्या मारुतीच्या देवळातून त्या अपराधीच्या कोपऱ्यात प्रारब्ध पुरुषाने ओढून आणून टाकलेलं पाहिलं तर गालात हळूच सिद्ध हसले. कोतवाल सकाळी उठून कामासाठी दुसऱ्या गावाला गेला. 4 दिवस झाले सिद्धाला अन्न नाही, पाणी नाही. देह क्षीण झाला तरी मन थकलं नाही. पदरात पडलेलं पंचामृत, अकस्मात आलेलं त्या ईश्वरार्पित देहाच्या कष्टात कणणं मनाला संतोष करत रमवत समजवत 3 दिवस काढले. गावातून वापस आलेल्या कोतवालाला गुराख्याने आठवण करून दिल्यावर सिद्धांना घेऊन ये असं सांगितलं. क्रोधाने लाल लाल डोळ्यांनी पाहत, कोण तू? गाव कोणतं? प्रश्न केला. पद्मरागाचं मौन. त्या दगडावर पुन्हा पशुपणा त्यांच्या अंगात भरला होता. काय पाहतो आहेस? त्याला चापकाने 11 फटके मारा म्हणजे तोंड उघडेल. यजमानाच्या गोष्टीला काही न म्हणता पालन करायला जाणारे दैत्यसेवक दोघांनी चापकांनी मारलं. 1 शिवार्पणमस्तु, 2 शिवार्पणमस्तु, 3 शिवार्पणमस्तु, 11 हात दुखून शेवटी म्हणाला शिवार्पणमस्तु. सहनशक्ती